Start question number one. Noted, Speaker. Yes, Sri Michael Lobo. Speaker sir, I may be permitted to ask question number 1B. 1B. Because answer as per uploaded in the computer. Speaker sir, today's question is about a lot of Goan boys and girls who are directly employed as self-employment and also working in the tourism industry in the state of Goa. Speaker sir, tourists come to Goa and they stay in different hotels on different beaches like तुमचे काणकोण आगोंडा पालोले आमच्या वाटेन कोलवा रावता कलंगूट कांदोलीम. And when the couples go in the water, they go without the shoes, slippers, काय घालीन आसतना वयता ते. They like to feel the sand of Goa. आमची रेंव they want to feel that and they want to go and swim. Swimming करताना speaker sir अशे जाल्ले हा खूबशे accidents, broken glass bottles. Speaker sir, when I am saying broken glass bottles, these are all beer bottles, whiskey bottles and other bottles which the tourists bring. They drink in the water, they break it over there, tides on फोडटा आणि उदकान उडयता, थोडे बिचार उडयता. Speaker sir, time and again we have debated in this August House आणि आमका assurances दिल्या की we will take this action, we will take that action. आणि स्पीकर सर आयज बसून कसलेच एक्शन जावना. आदलो जो मंत्री आसलो तो म्हणटालो इट शुड बी डन बाय द होम डिपार्टमेंट. होम डिपार्टमेंटान फाटल्या दिसांनी चलान म्हणून तयार केले, कितें केले, 8 दीस चलान दिले, 9 दिसा सगळे इसरले. स्पीकर सर, ट्युरिस्ट कम टू गोवा फॉर गुड मेमरीज, म्हणजे ते बरे भाशेन वयतले म्हणून तांकां तेचे बायलेक काट पडटा, घोवाक काट पडटा, म्हणजे पायांक. फाटल्या दिसांनी हांव बिचार चलतालो, I saw a couple in the water, this thing with shoes. So I asked them, I said, why you are with the shoes inside? Sir, our friend got a cut on the leg with around 9 stitches. He had to be rushed to the hospital in Mapsa, 9 stitches, and immediately next day his wife took him back. So this is the memory. स्पीकर साहेब कित्याक सांगताय हे आमी सिरियसनेस कित्याक घेयना ह्या गजालीचेर. आनी ट्युरिझम डिपार्टमेंट म्हणटा आपणे बीच क्लिनिंग कॉन्ट्रॅक्टर घातला, हे सगल्यो बाटल्यो ज्यो उडयता आनी जे विजय म्हणटाले ते प्लास्टीक कितें चिप्साचे पॅकेटां जी उडयता. प्रश्न विचारत ना हांव तेच सांगता स्पीकर सर, प्रश्न विचार की प्लास्टीक उडयता, ब्रोकन बॉटल्स उडयता, हे सगळे उडयता आनी डिपार्टमेंट ताका पयशे फारीक करता. इको स्टँड इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड हो न्यू कॉन्ट्रॅक्टर हा, क्लिनिंग करता म्हणटा. हांव क्लिनिंगाचो प्रश्न हिंगा ना स्पीकर सर. प्रश्न हा शिस्त, वेदर द डिपार्टमेंट ऑफ ट्युरिझम एंड ऑल्सो होम, चीफ मिनिस्टर हिंगा हा, विल कन्सिडर टू बॅन ग्लास बॉटल्स एक्सेप्ट द डेजिग्नेटेड एरिया. डेजिग्नेटेड एरिया इज अ शेक, जे शेकान अलाउड हा बियर इकपाक, विस्की इकपाक, ग्लासान लिंबू सोडा पिवपाक सगळे अलाउड आहा, विच इन्क्लुड्स बियर. खंबा म्हणून ते हाडटा, खंबा म्हणजे विस्की, ते आमचे कितें ब्लेंडर स्प्राइट आणि कसली विस्की, खंबा घेवन येता बिचार. प्रश्न विचार. स्पीकर सर, वेदर डिपार्टमेंट विल कन्सिडर टू बॅन ग्लास बॉटल विच इन्क्लुड्स बियर, विस्की बॉटल्स, अदर ग्लासेस, ड्रिंकिंग ग्लासेस, ऑल्सो प्लास्टिक, जे प्लास्टिक आहा, also ban all type of plastic bags to carry on the beach. In this thing with all the other beach destinations in the world, including Sri Lanka has banned. You can only bring cotton bags or khadi bags. Because sir, caution is very simple. Whether the government will ban all glass bottles, plastic bags to carry on the beach, and what time frame will you put to ban this? And what is the action, म्हणजे जे फाईन जी असतली ती कितली असतली आणि ही फाईन कोण घालतलो? वेदर IRB जे डिप्लॉय केल्या बिचार घालतले काय टुरिझम डिपार्टमेंट घालतले. आणि आय एम नॉट टॉकिंग अबाउट ओनली आवर कलंगूट कांदोलीम भाग, आय एम टॉकिंग अबाउट ऑल द बीचेस इन गोवा. सेफ्टी इज फर्स्ट. हे मिनिस्टरान आमकां सांगचे. फर्स्ट क्वेश्चन. स्पीकर सर, मायकल लोबोंचा विषय घेतला
तो खूप महत्वाचो आसा, गंभीर आसा आनी सरकारान तेची दखलूय घेतिल्ली आसा. एक म्हणल्यार जेन्ना टुरिस्ट येता, वी एक्सपेक्ट हिम टू एन्जॉय द स्टेट इन डिफरंट फॉर्म्स बट बी रिस्पॉन्सिबल एट द सेम टायम. एक अर्थ म्हणजे स्पीकर साहेब ताणें जो प्रश्न घेतला बॅनिंगाचो डिरेक्टली जरी म्हज्या डिपार्टमेंटाक पडलो ना. We identify this particular drinking of alcohol and drinking of glass bottles on beaches has been classified as a public nuisance under the Goa Registration of Tourist Trade Act 2001 and relevant provisions of the Goa Tourist Places Protection and Maintenance Act 2001. आम्ही स्पीकर सर ऑर्डर जी काढली 13 जानेवारी 2025 पर अपडेट करून serial number 10 is very clear की activities such as consumption of liquor in open and breaking of glass bottles etc. in tourist places is identified as a public nuisance. And taka speaker sir, anybody who is having this particular type of things either will be punishable with a fine of rupees 5,000 up to 50,000 or shall be liable for action under section 223 of Bharatiya Nyaya Sanhita 2023. आता स्पीकर सर प्रश्न खंय येता? प्रश्न येता की बॉटल्स बिचार कशे येता? शेकवाले जे आमचे आसा ते बॉटल्स काय बिचार व्हरपाक दिना. डिस्पेन्सिंग करून कोणी बिचार वता ते आमचे शेक भाव काडटा, प्लास्टिकान घालून तांकां दिता. प्लास्टिक जरी पडले आमी ते बीच क्लिनिंग एजन्सी काडटा. प्रश्न खंय येता? जे आमचे वायन स्टोर असतात, जे बाकीचे कडेन आमचे बॉटल विक्री असतात, ते लोक जे घेता इज नॉट फॉर कन्झम्पशन इन पब्लिक प्लेसीस. व्हेरी क्लियर. ते खंय व्हरून ते घरा कडेन पी आनी कितें ताजे खातीर बरें आसा. These people sometimes come on the beach, तांकां दिसता बापायले बेस कशें, and they try to misuse this particular place की हांगा जाय ते आपूण करूंक शकता, कुछ भी कर सकते हैं. ताच्या खातीर स्पीकर सर, जरी आमी हो न्यूसन्स आयडेंटिफाय केला आणि इन्सिडेंट ऑफ ब्रोकन ग्लासीस स्पीकर सर हाजेर आमी पूर्ण फोकसूय दवरिल्लो आसा. नंबर ऑफ केसीस हॅव रिड्यूस्ड. 22 समज जवळ जवळ 2 आशिल्ल्यो, 23 4 आशिल्ल्यो, 24 जवळ जवळ 20 जाल्यो, जाल्यार 25 आज 6 महिने जाले एकूय केस रिपोर्टेड ना. ताच्या खातीर स्पीकर सर हो विषय आमी जेन्ना मुख्यमंत्र्या कडेन घेतलो, वी हॅड अ मिटींग विथ द जॉयंट डिपार्टमेंट्स आणि एनवायरमेंट आणि क्लायमेट चेंजान 16 ऑगस्ट 2024 ऑफिशियल गॅझेट काढले, जातूंतल्यान तांणी डेपोजीट स्कीम नोटिफाय केली. डेपोजीट स्कीम कितें म्हणटा की जो दुकानवालो आपले विक्री करता ताणें कस्टमरा कडल्यान डेपोजीट घेवचें आणि जेन्ना ती बाटली परत ताणें घेतली डेपोजीट ताका रिफंड करचो. हे ऑलरेडी नोटिफाय जाली, इम्प्लिमेंट जावपाची गरज आसा. पयर जेन्ना मुख्यमंत्र्यान सगळ्यांची मिटींग घेतल्या तेन्ना जाता इतले बेगीन अर्लियस्ट इम्प्लिमेंटेशन करचे म्हणून डायरेक्शन दिल्लें आसा. वी आर interested to ensure that the tourist gets a good experience like how it goes in other countries and other states. We will ensure with the help of the Chief Minister immediate implementation of this notification which has been issued by Department of Environment and Climate Change to ensure smoothness on the beach. So एक वाटेन bottles breaking बंद जावपाक सामकें अत्यंत गरज आसा. रिस्पॉन्सिबल टुरिस्टांक आमी जरी ते वागले ना तांकां बूक करपाक न्यूसेन्साच्या अंडर आमी बूक करतात. एट द सेम टायम हे इम्प्लिमेंट केल्या स्पीकर सर त्यो गजाली ज्यो बाब मायकल लोबो सांगता नॉट ओनली कलंगूट बट पूर्ण बीच बेल्टार ताजेर म्हाका दिसता तोडगो मेळटलो. स्पीकर सर, मंत्र्यान आन्सर दिला. म्हाका इतलें विचारूंक जाय, what is the amount of fines collected for the last 1 year? हे बॅन जे आहा हे गेली 10 वर्सां आमी आयकता ह्या ऑगस्ट हावसान. लास्ट 10 years we are hearing that we have banned. आदी मुख्यमंत्र्यान इन्स्ट्रक्शन दिल्ले तेन्ना IRB काम करताले, पूण ते 8-10 दिसूच काम करता. आणि ते बुक जे आहा हे पुलीस स्टेशनान आसता स्पीकर सर. पुलीस स्टेशन जे जो ट्युरिस्ट आहा तेका व्हरचो पडटा, पुलीस स्टेशनाचेर व्हरचो पडटा आणि तेका ती फायन दिवची पडटा. हे मेकॅनिझम तू केन्ना जाग्यार घालतलो आणि कोण घालतलो? डिपार्टमेंट ऑफ ट्युरिझम विल पुट और वेदर गोवा पुलीस विल पुट? हे क्वेश्चन. आणि हाऊ मेनी बोर्ड्स आर डिस्प्लेड? म्हणजे बिचार वयताना कितलोच वाटो आहा. प्रत्येक हॉटेलाच्या सायडीकसून एक वाट असता, एक वाड्यांसून 2 वाटो असता. अशें कोलवा आहा, आरंबोल आहा, केरी आहा, कलंगूट आहा, कांदोली आहा, वाटो आहा. थिंगा बोर्ड्स घालूंक जाय. ते तुमी जर तर घालूंक सोदिना, सायनेजीस घालूंक जाय जाल्यार तुमी पंचायतीक सांगा, पंचायतीक लेटर करा. हाऊ मेनी बोर्ड्स ऑफ नो ड्रिंकिंग ऑन द बीच विथ बॉटल मीन्स नो टेकिंग बॉटल्स ऑन द बीच अँड ड्रिंकिंग, नो कॅरिंग प्लास्टिक बॅग्स ऑन द बीच. हे डिस्प्ले तुम्ही केल्ले आहा करूंक ना जाल्यार केन्ना पासून अशे बोर्ड घालपाचे तुमचो प्लॅन आहा? तुम्ही घालिना जाल्यार विलेज पंचायतीक तुम्ही केन्ना पळयतले? आणि टाइम फ्रेम कितें येतो? आणि हू इज गोइंग टू पुट द फायन्स? हे म्हाका पयली जाय. म्हणजे अंटील अनलेस यू डोंट पुट द रेस्ट्रिक्शन, म्हणजे तू जर तर शिस्त हाडिना, तू जर तर सांगिना ट्युरिस्टाक हिंगा नॉट अलाउड म्हणून बोर्ड दिसना ते करीत रावतले.
आणि आमकां ट्युरिस्ट बरे जे येता पळय ते बंद जातले. हांव मिनिस्टराक सांगता प्लीज रिप्लाय टू दीस. स्पीकर सर, बाब मायकल लोबो म्हणटा ते सारखे आसा. सिवीक सेन्स मनशाक जेन्ना नासता तोच मनीस जो गोंया आसता वागता तो इंडियन ट्युरिस्ट आसूं कोणी आसूं तो जेन्ना भायल्या देशान वता चॉकलेटीचो रॅपर सुद्दां खाल्या बॉल्सान घालता, भायर उडयना. कित्याक उडयना? भंय आसता की कितें आपल्या तो एरिया स्वच्छ दवरून परत येता. तोच ट्युरिस्ट जेन्ना ट्युरिस्टीक लोकेशन लायक गोवा ऑर एनी अदर प्लेस येता तो म्हणटा आपल्याक जाय ते करूंक शकता. ती स्पीकर सर पयली मनस्थिती मनशाची जो ट्युरिस्ट म्हणटा ती बदलपाची गरज आसा. डूज एंड डोंट बोर्ड्स ह्या सिजनाच्या पयली स्पीकर सर तांणी पयली हो विशय मांडिल्लो आसा. आमी गृहीत धरता की डूज एंड डोंट्स खरी गरज आसा लावया. सिजनाच्या पयली आमी ब्युटिफिकेशन ऑफ सर्टन बीच एंट्रन्सीस जे करता त्या बीच एंट्रन्सीस सगळे थंय आमी बोर्ड लायतात. सगळे कोस्टल एमएलएन खंय दिसता की हांगा बोर्ड लावन दिवचे, सगळ्यांकडे आमी बोर्ड डूज एंड डोंट्स लावन दिवया. तातूंतल्यान सगळे 2 लँग्वेजी दिवया, एक इंग्लिश दिवया, एक हिंदी दिवया. सो पीपल अंडरस्टँड वॉट वी आर टॉकिंग अबाउट. एट द सेम टायम स्पीकर सर एक रिक्वेस्ट आसा आमच्या आमदारांकडे कोस्टल एमएलएसच्या जे पंचायती आसा पंचायतीचो तितलोच आमकां सपोर्ट मेळपाची गरज आसा. कित्याक जाता स्पीकर सर मात तू करून कांय फायदो ना. बीच स्ट्रेच आमी पळयता पूण गजाल्यो बिचार येता आसतना थंयच्यान सुरू जाता. दुसरें कलेक्शन करपाक स्पीकर सर आमच्या बिचाचेर आमी वॉर्डन दवरिल्ले आसात. वॉर्डन्स आर मॅनिंग द बीच एन्श्युरिंग दॅट द बीच इज क्लीन. दुसरें बीच विजील आसा. बीच विजील एपान आज पब्लिकाक ओपन दवरिल्लें आसा की तुका बाटली हांगा दिश्टी पडली फुटल्या, कचरो दिसलो, प्लास्टीक दिसलें, कितेंय दिसलें, ब्रोकन लाकडाचो ट्वीक दिसलो, फोटो काड आनी ते एपार अपलोड कर बीच विजील एपार. त्या बीच विजील एपार आशिल्ले 2 वरां भितर त्या बीच क्लिनिंग एजन्सीन येवन ते क्लीन करचें पडटा आनी क्लीन जाला म्हूण सांगचें पडटा. मेकॅनिझम आसा. आतां फायनाचें मेकॅनिझम स्पीकर सर करता आसतना वॉट एवर दीस वॉर्डन्स आर वी आर एन्श्युरिंग दॅट द टुरिस्ट पुलीस युनिट is closely working with the tourism department to ensure this enforcement happens. पण ते फायनीपेक्षा स्पीकर सर आम्ही सोल्युशन काडपाची गरज आसा. ते बारीक फायन पण ते बारीक फायनान जे गोंयचे नांव वाट लागता ताका चड डॅमेज जाता. ताज्या खातीर जे प्रिकॉशनरी घेवचे पडटा, इम्प्लिमेंटेशन ऑफ कायदो एडिशनली करचो पडटा. मुख्यमंत्र्याक घेवन आमी बिफोर दीस सीजन स्टार्ट करतले. स्पीकर सर म्हाका एक क्वेश्चन जो आहा म्हाजो पॉइंटेड आहा की until and unless we don't start giving fines the message will not go clear across all the states of India. वो फाइन मेकॅनिझम ऑनरेबल चीफ मिनिस्टर म्हणजे पयलो गोवा पुलीस दिताले. वेदर ऑनरेबल चीफ मिनिस्टर will consider to do it on regular basis to send a message across India that if you bring bottles on the beach and drink or bring plastic on the beach and litter it you will be fined. हे आमकां मेकॅनिझम गोवा पुलीस हांडा आयआरबी करतलो ओ ना हे चीफ मिनिस्टरान सांगचें आमकां. स्पीकर सर टुरिस्ट पुलीस युनिटाक पूर्ण पावर दिल्लो आसा टू स्टार्ट टेक द एनफोर्स आसा. आणि आमकां एडिशनल नंबर जे जाय ते घाल्ले आसा स्पीकर सर. सीएमान प्रॉमिस केला बिफोर सीजन स्टार्ट एडिशनल नंबर्स दितलो. 104 किलोमीटर बीच स्ट्रेच प्लस हिंदलँड प्लस वॉटरफॉल सगळ्याकडे स्पीकर सर एक पुलिसाची जे आज पयर पुलीस स्टेशनाचो ह्या आयिल्लो नंबर्स सीएमान सांगला की जेन्ना नवे आता पुलीस येता तेन्ना वी विल एन्श्योर दॅट पुलीस इज गिवन टू टेक केअर ऑफ द बीच. स्पीकर सर बाप एकूच मिनिट बाप मायकल लोबो हांणी जो प्रश्न विचारलो पळय न्ही प्रत्येक फावटी जर आमी पुलिसाक बिचार दवरून ताका फायन मार म्हणून सांगलें न्ही जाल्यार उलटी परत आमदारां कडल्यान आनी लोकां कडल्यानय कंप्लेन येता की कंटिन्युअसली पुलीस हॅरेसमेंट करता म्हणून. त्या खातीर आमी अवेरनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट आनी स्ट्रिक्ट विजील इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. इनिशियल स्टेजच्या खातीर तेणी म्हटलें की 8 दीस तुमी ताका फायन दिले आनी मागीर बंद केले म्हणून. इनिशियल स्टेजीचेर खंयसरूय अशा पद्दतीन अकॉर्डिंग टू अवर गोवा पुलीस एक्ट इंडियन पिनल कोड तेज्या अनुसार ज्यो गजाली करपाक जाय इट इज टू ब्रिंग द रेग्युलरायज दीस थिंग्स. हे करप इम्पॉर्टंट आहा. पण स्ट्रिक्टली ते पुलीस धरून प्रत्येकाक फायन मारीत बसत जाल्यार इट वील क्रिएट अ प्रॉब्लेम. म्हणून अकॉर्डिंग टू द आमी ज्यो गजाली टुरिजम मिनिस्टरान सांगल्या त्यो इम्प्लिमेंट करता आसतना आमी पुलिसे कडल्यान जो जाय सपोर्ट आनी सहकार्य ते सगळे टुरिजम डिपार्टमेंटाक मेळटा. स्पीकर सर माझं थर्ड क्वेश्चन आहा. स्पीकर सर विदीन 50 मीटर्स ऑफ द बीच कितलेशेच वाईन स्टोर आहा आणि हे वाईन स्टोर जे आहा हे सगळे हे फुल बॉक्स ऑफ बियर चिल्ड बियर तांकां दिता ट्युरिस्टांक. हांव रिक्वेस्ट करता ऑनरेबल चीफ मिनिस्टराक म्हाका हो एक तेणे रिप्लाय दिवचो की वेदर ही विल बॅन ऑल दीज वाईन स्टोर्स नॉट टू सेल बॉटल्ड बियर ओवर देयर. म्हणजे बॉटल बियर आसूं बॉटल तेणी कॅनान दिवनी कॅनान आनी ताका बिचार वचून पिवंक मेळचें ना. वेदर ही विल बॅन दीस. बाटल्यो कितें करतले?
I am asking whether the Honorable Chief Minister, who is also the excise, this thing, he will ban bottles within 50 meters to sell all these wine stores. एक्झामिन करता स्पीकर सर आम्ही खरें म्हणजे मॅक्झिमम वाईन स्टोर्स जे आहा पळय न्ही ते परमिशन शेवटी एक एकदां सगळ्या लोकांचो इट इज अ बिझनेस आनी तशें ह्या वाईन स्टोर आनी बार बिझनेसान जे गोंयकार आसात पण तो म्हणटा तो एक गजाल बरी की ग्लास बॉटल दिवं नाका म्हणटा ग्लास बॉटल दिवं नाका जाल्यार दुसरो कॅनान जी बियर मेळटा ती पण स्पीकर सर हांव हे एक्झामीन करता की बरेच जाण ते फक्त ग्लास बॉटलानूच बियरी पॅक करतात ती तेजेर एक्झामीन करता आनी जर शक्य आसत जाल्यार निदान जे कोस्टल बेल्टाक जे आहा पळय न्ही वाईन शॉप जाल्यार ताजो आमी विचार करता. येस स्पीकर सर एकूच जे चड टायम घेना मंत्रीन सांगला इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फर्स्ट ऑफ ऑल इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्मेंट टू कीप दीस बीच क्लीन. आता योर कॉन्ट्रॅक्टर इकोस्टेन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड he was fined ₹10 lakhs. If you see from our answers, this clearly shows that this system also has failed. That beach cleaning sarke jata kai kide. And that's because this is no longer a beach issue. Ada sor baher gonch pusa baher soy meta. What Michael Bab said that now they are coming with sorrow in cars also with bottles and whatever. The issue is because implementation, seriousness. मुखेलमंत्री you cannot go with for us our environment should be first. आणि जी एक extended producer responsibility म्हणून असता this needs to be implemented. आणि alcohol companies, plastic producers, they have to be held accountable. They also need to get the message. It is not only wine stores. It starts right from the start. So it is a responsibility. This extended producer responsibility. When will you implement? And fines for what is the actual fine that the department currently kitli fine ha? It has to be in thousands so that they learn, no? Otherwise, ये habit जाए तो इतने part जाए तो इतने then खबर हा कौन action खाएंगे ना? So that fine and this extended producer responsibility. And is that beach cleaning contract done as per norms? Because we see a lot of fines, almost 10 lakhs rupees. So ये implementation जावपाक जाय with strict adherence ki fine should be of a big amount. It is not what chief minister said. I do not agree what the chief minister is saying. We have to be a model state. So extend the fines. Azran gal my log bitle piu panu pe biji cheru. प्रश्न हो extended producer responsibility fines whether you will increase and about your beach cleaning contract whether any cases are there where they did not clean the beaches regarding to this glass bottle breakage. Because sir, जैसे पहले मायकलाक सांगलें, this is already been identified as a nuisance. न्यूसन्सचे अमेंडमेंट आम्ही ऑलरेडी हाऊसान हाडला आणि तातून फायनाचे प्रोविजन पहिले 5,000 ते 50,000 आशिल्ले ते हातून वाडयल्ले आसा. तुम्ही ताका सपोर्ट करचो. क्वेश्चन सीएमान म्हणला शे इज नॉट अ क्वेश्चन ऑफ ओनली फायनिंग द टुरिस्ट अँड गिविंग अ रॉंग मेसेज. वी नीड सोल्युशन्स. बीच क्लिनिंग एजन्सी स्पीकर सर मार्चान अपॉइंट झाली 3 महिने झाले पण ताका फायन कित्याक घाली कित्याक इन द मंथ ऑफ जून जेन्ना स्पीकर सर एकदम मे म्हयन्यात जेन्ना चड पावस पडलो तेन्ना ती वेस्ट आयली आणि तो काडपाक कमी पडलो. एक म्हणल्यार सरकार क्लियर आसा काम करून घेवपाक त्या टायमार जावचें पडटा. काल आमी बीच वॉमिटेज उलयतात ते सो लेट अस नॉट गो मच इनटू इट बट एट द सेम टायम स्पीकर सर ग्लास बॉटल्स काढून घेवप ऑल्टरनेट ऑप्शन्स पळोवप आणि ते इम्प्लिमेंटेशन ऑफ द नोटिफिकेशन करप हे पयर ऑलरेडी डायरेक्शन्स इन द meeting which was taken with the stakeholders Extended producer and responsibility. directors was done. After within this assembly, we will have a meeting with the Honorable Chief Minister again and ensure that this implementation is with timelines to ensure. With this extended producer responsibility, will you write to all these companies? No, that is what I'm saying. This is not a part of the tourism department. that's As what the it is. industry excise is related, but we have to talk to the Chief Minister to implement it and get it done. You'll write to the company. श्रीवंती वेगस स्पीकर सर एक्सप्लोर करता येस श्रीवंती Explore वेगस म्हणजे बरोवपा जाय ते. अरे त्यांच्याकडे बरोवपा तांकां बाटली ते हे करपाक कितें हा? Already act Yes, आसा yes, Ranji Vegas. notification काढिल्लें आसा. स्पीकर सर हे बिचाचे बाटल्यो आहाय आणि बाटल्यो होताय यात ऑलमोस्ट 10 वर्स जाल म्हणून मायकलू सांगता. सो आय वूड पुट इट दिस वे 10 वर्सां गव्हर्मेंटा गेलो फेलियर आहा टू इफेक्टिवली एनफोर्स दी ऑर्डर सेक्शन नंबर 13 ऑफ दी गोवा टुरिझम प्लेसीस प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 2001. सो 10 वर्स फेलियर जालो हेजेर. सो हेजेर जर तर ती आमी नियाळ केलो जाल्यार हांव थोड्यो वस्तू सांगता. गव्हर्मेंटाची वेबसायट आहा जी गव्हर्मेंटा वेबसायट आहा तेजेर अजून पुसान तुम्ही गायनाय क्लियर की नो अल्कोहोल ऑन गोवन बीचीस. नंबर 1.
तुम्ही इतली रोड शो केले तुम्हाला दाखवय एक नो अल्कोहोल बॉटल्स टू बी टेकन ऑन द बीचेस बिकॉज कोलवा आमकां एक लेटर बरोवन दिवचें की आमकां कोलवा बिचार आमकां शेक आसा बाकीचे आसा ते अल्कोहोल दिवचो आमी बेस्ड ऑन हिज रिक्वेस्ट स्पीकर सर Because of that, I letter you topic हम कितो लेते let us be serious you're a serious minister we are talking about bottles to be taken on the beaches तुम आगानी हो जाने की होता you are serious about solving the issue let us be serious नो अल्कोहोल ऑन बीचीस हे तुझे वरिष्ठ no alcohol bottles to be carried on the beaches so this is the thing that we want to be promoted ni speaker sir थंयसर बसून पिवपाकूच येता तो बाटल्यो नाका म्हणटा ते बरें बीचेसाची बाटली व्हरपा allowed बीचाची बाटली व्हरपा allowed सेकंड टर्मिनॉलॉजी मध्ये चेंज केलं जाल्यार आमगे रूल्स चेंज जावपाना अशेंच करून आनी 10 वर्स काडटले आनी बाटली हा इश्यू परत 10 वर्सां येतलो तुमक जरी सॉल्व जावपा जाय रोड शो जे आहाय ते रोड शोचे तुम प्रमोट कराय लॅक ऑफ अवेअरनेस बोर्ड फेलियर जाला तू म्हाका काय डॉट करू सोदिता आनी हाय अल्कोहोल टॉकिंग अबाउट बॉटल्स नॉट टू बी टेकन लेट अस बी सिरियस ऑफ द टॉपिक मरे तुझा प्रश्न डॉजर्स and trying to play that games ki tu tesh mul we are talking about bottles not to be taken on the beaches by the tourists this has to be advertised first on your website then take it to the road shows try to promote that Goan beaches are not for taking alcohol तुझा प्रश्न उत्तर दिता ताका जाय की बॉटल्स येवच्यो न्हय बाब मायकल लोबोन पयलेच प्रश्नाक हांवें सांगलें इट इज बीन आयडेंटिफायड एज अ न्यूसन्स दुसरे ताका सांगलें वॉट एक्शन वी टेक तिसरे ताका सांगलें फायन्स कितले चौथे ताका सांगलें न्यूसन्स आमी आयडेंटिफाय केले ते अमेंडमेंट हाडटा आनी कितें सांगू तुगे वेबसाइटचे ग्राहक सर्विस काय तुगे रोड शोचे प्रमोट करून काय आन्सर उत्तर विजय सरदेसाय येस आणि ताजे कितें सोल्युशन आसा ताणें म्हाका दिवचें वी विल टेक हिज सजेशन biodegradable try to go in for biodegradable बसून घे that is the solution which all other countries are doing that is the solution स्पीकर सर मायकल लोबोचो बी क्वेश्चन हा स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स टू इश्यूड टू बीच क्लिनिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणटकर बीच क्लिनिंगाचेर हांव परतो येता स्पीकर सर दृश्टी मारायन म्हणटा तो 9 कोटी रुपया पर इयर करतालो आतां तुवें दिला 17 कोटी टोटल टेंडर हा 90 कोटी स्पीकर सर आनी हो मनीस कितले लोक दवरता कोलवा बिचाचेर 7 क्लिनर कलंगूट बिचाचेर 6 क्लिनर बागा बिचाचेर 5 क्लिनर आणि मागीर आमकां मेळटा तें कितें बीच वॉमिट 7 जुलैक कोलवा बेणावली स्ट्रेचान एक वेस्ट मॅनेजमेंट क्रायसिस म्हणून टायम्स ऑफ इंडियान रिपोर्ट केला हांव स्पीकर सर फक्त पयशांचेर येता 9 कोटी रुपयाचो दृश्टी आनी 17 कोटी रुपयाचो हो नोयडाचो मनीस हो नवे कितें करता 17 कोटी लावपाक एक मिनिट आनीक तुवें तुजें जें एस्टिमेटेड कॉस्ट जो केला तो एस्टिमेटेड कॉस्टा परत तो लो आहा म्हणजे एस्टिमेटेड कॉस्टूच तुम्ही ब्लोट केलो काय कितें हो म्हाका प्रश्न येता कित्याक रोहन खंवटो जेन्ना ओपोजिशनान आशिल्लो तेन्ना तो म्हजे बरोबर आशिल्लो की ह्यो बीच क्लिनींग त्यो बायलांक दिवच्यो म्हणून तांचे सेल्फ हेल्प ग्रुपान तांणी एक कोलवेच्या बायलांनी तांणी करून क्लीन त्यो बऱ्यो दवरतल्यो म्हणून ते म्हणपी तो हांगा आशिल्लो हे आतां नोयडाचो मोग कित्याक जालो आनी इतलो 17 कोटी पर इयर आनी 90 कोटीचो टेंडर कसो पावलो हे म्हाका जाय बिकॉज सर जरी प्रश्न इज नॉट रिलेटेड टू दिस स्टार क्वेश्चन स्पीकर सर पयलीं म्हणल्यार दृश्टी पयलीं नाशिल्लो केसीआयसी आशिल्लो केसीआयसी 14 ते 19 आशिल्लो 17 कितें ते 3 वर्सां तांकां आमी एक्सटेंशन दिवन पयर आमी ताजो टेंडर काडलो 1 मार्चाच्या नवी एजन्सी इकोस्टॅन एजन्सी हेज बीन बॉट ऑन बोर्ड जेन्ना आमी नवो टेंडर काडटाले स्पीकर सर वी हॅव हॅड मिटींग विथ ऑल द कोस्टल एमएलएज the respective major panchayats taken their inputs and understood where the shortfalls were पहिले म्हणले स्पीकर सर ओल्ड टेंडर and number of beaches were 37 numbers with a stretch of 69 kilometers नवे टेंडर and speaker sir total number of beaches is 50 numbers and the total length is taken to 82.2 kilometers scope of work has changed scope of work has changed second speaker sir number of labor पहिले आशिल्ले 359 numbers 322 लेबर आणि 337 सुपरवायझर एक म्हणल्यार पंचायती कडल्यान सगळ्यां कडल्यान रिक्वेस्ट आनी कोस्टल एमएलए कडल्यान रिक्वेस्ट जालो की डेड एंड जे आसता 100 मिटराचे ते डेड एंड तुम्ही तुमच्या स्कोपान घ्या कित्याक ते कोणूच क्लीन करना पंचायत म्हणटा टुरिझम म्हणटा पंचायत सो आमी म्हणले वी विल इनकॉर्पोरेट डेट सो 122 डेड एंड्स
of 100 meters each in various beach stretches have been incorporated in this. ताज्या खातीर स्पीकर सर जो पयलो 359 आमचो टोटल लेबर आशिल्लो तो टोटल रफली आमचो 525 लेबर आजच्या तारखेन आमकां पीक आनी नॉन पीक आवर धरलो जाल्यार जाता. दुसरे स्पीकर सर पयली वर्किंग आवर्स इन अ डे वे 6 आवर्स आणि आज स्पीकर सर आम्ही सकाळी 6 ते दनपारा 12 दनपारा 4 ते रातचे 8. So we have extended the number of hours for beach cleaning so that in that mechanism, speaker sir, जितल्या लोकांची खंत आशिल्ली ती आम्ही इनपुट घेऊन we ensured that we are able to find a solution to this. Speaker sir, तातून labor rate जी आशिल्ली in terms of the labor rate which was in that particular tender vis-a-vis this tender, the labor rate increased. Yes. एक मिनिट स्पीकर सर ताजो प्रश्नाचे उत्तर दिता. स्पीकर सर पयलींच्या रेटीन आनी आतांच्या रेटीन आमची पयली म्हणल्यार रेट इन्क्रीज जाली, लेबर रेट इन्क्रीज जाली. मशिनरी जी आशिल्ली ती चड वाडली ना कित्याक ती आसा तीच मशिनरी ताका गेली. रिकरिंग कॉस्ट जो आसा तो व्हडलो जालो ना पूण मेन आमचो ऑपरेटिंग कॉस्ट वाडिल्ल्या खातीर स्पीकर सर पयली समज बेज रेट आमची आशिल्ली 13.58 crores including GST of 12%. आता 18.48 crores जाला including a GST of 18% which has come to this particular amount. तरी बाब विजय सरदेसाय कितें प्रश्न आसा जाल्यार विचारूनी आणि दुसरे स्पीकर सर ताणें सेल्फ हेल्प ग्रुप तो काल म्हणला. हांवूय मानता स्पीकर सर तांचे खंयचेय आमचे कोस्टल MLA खंयचेय ग्रुपांचे समज सेल्फ हेल्प ग्रुप्स आसा who would want to work and participate, certain segments we will give to them within this available contract to ensure that the self-help groups what they claim will get enough business. कोण करपाक रेडी असेल आम्ही कित्याक बंद करपाक स्पीकर सर. प्रॉब्लेम इज वी नीड टू एन्करेज देम. वी विल एन्करेज देम. तांचे कोण आसा नांवां दियात सगळे आमदारांक उलो मारता ते आम्ही इनकॉर्पोरेट अंडर घेऊया. आम्ही खंय काडला तुम्ही पळयतात GNH. आस्ता पावस मरे टायर झाल्या मरे मुझे भाशे हड्डे जाले इथे टायर चेंज कर मरे. योकोहामा टायर एक्सप्रेस सगळे टायर सोल्युशन एका जाग्यार विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. अरे वा योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगांव.